हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ अनस्क्रिप्टेड. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल. तर आज आहे संडे, आज आहे माझ्या मिस्टरांना सुट्टी. सो बुधवारी त्यांना सुट्टी नाही आहे आणि इथे आम्ही वडे आणि कोंबडी वडे आणि चिकन, बेसिकली वडे आणि चिकन करण्याचा बेत केला आज. सुकं चिकन, रस्सा, त्यानंतर भात आणि वडे. भाजणीचे वडे ॲक्चुअली आम्हाला पीठ नाही मिळालं, तर मी ते तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे आणि भात थोडा शिल्लक होता. त्यात मी 1 कांदा टाकला आहे. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते. मी शूट नाही केलं. वड्यांचं पीठ मी कसं भिजवलं ते मी शूट नाही केलं. जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल, तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आज रविवार आहे, माझे मिस्टर घरी आहेत. तर माझी आई म्हणाली, की ठीक आहे, मी आज येत नाही चालेल का? सो म्हटलं तिला पण थोडा आराम पाहिजेच नाही का? तर म्हणाले, की "तू नको येऊस, मी करेन सगळं. तसेही मिस्टर आहेच घरी." तर ते बघतील हर्षला, कामं माझी होतील. तर इथे मला बरं वाटत नव्हतं. म्हणून आहे ना, थोडं असं थकल्यासारखं पण जाणवत असेल माझा चेहरा. तर खूप असं वीकनेस वाटतोय. कंबर, पाठ खूप दुखते, हात-पाय खूप दुखतायत. आणि सी सेक्शन झाल्यामुळे कसं माहिती असेल, अ, जे माझ्यासोबत रिलेट करत असतील या बाबतीत, तर त्यांना माहितीच असेल की किती त्रास होतो ते. तर इथे मी चिकन करायला घेतलं होतं. आलं लसूण पेस्ट मी घरीच करून ठेवली होती. त्यानंतर वाटणही एक्स्ट्राचं करून ठेवलं होतं, कारण कडधान्याच्या भाजीला वाटण लागतं. तर इथे मी कढईमध्ये 2-3 चमचे तेल गरम करत ठेवलं होतं. त्यानंतर त्यात मी जे थोडं वाटण होतं ना, मिक्सरच्या भांड्यात त्यात 2 टोमॅटो ॲड करून प्युरी करून घेतली होती. ते वाटणसुद्धा मी तेलात परतून घेतलं आहे छान. त्यानंतर घरात जे काही मसाले अवेलेबल असतात ना आपल्याकडे, हळद, तिखट, त्यानंतर माझ्याकडे कोल्हापुरी कांदा लसूण मसालासुद्धा होता. सो तो पण मी ॲड केला. कारण त्या मसाल्याने खूप छान अशी चव येते. आणि गरम मसाले मी काही जास्त ॲड केलेले नाहीत. कारण की मग त्याचा स्ट्राँग असा फ्लेवर येतो. सो मी इथे कांदा लसूण मसाला होता तोच मी इथे ॲड केलेला आहे. कारण जास्त असं स्पायसी नको हवं होतं आम्हाला आणि तिखटसुद्धा एवढं काही तिखट नाही आहे, म्हणजे लाल मिरची पावडर. सो इथे मी मस्त असं जे काही कोरडे मसाले आहेत ना, ते सुद्धा छान असे परतून घेतलं आहे. वाटणाला तेल सुटेपर्यंत मी हे परतून घेतलेली आहे ग्रेव्ही. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन मी आता यामध्ये ॲड केलेलं आहे. हे मी सुक्कं बनवते. सुक्कं असं नाही म्हणता येणार, थपथपीत म्हणतात आमच्यामध्ये. म्हणजे कोकणी भागात थपथपीत म्हणतात ना, म्हणजे एकदम असं जास्त रस्सा पण नाहीये, जास्त पातळ पण नाही आणि जास्त असं सुकं-सुकं पण नाही आहे. मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये मी इथे केलेलं आहे. कारण कोंबडी वड्यांसोबत छान लागतं खाण्यासाठी मसाला. सो मी इथे जरा थिक ठेवली आहे ग्रेव्ही त्याची. जास्त सुकंही केलेलं नाही आहे. आणि वड्यांचं पीठ मी मळून मळून ठेवलं होतं, तयार करून ठेवलं होतं. आणि इन्स्टंट वडे केलेले आहेत मी, कारण मला भाजणीचे वडे चं पीठ नाही मिळालं. आणि वड्यांचं पीठ आहे ना, आदल्या दिवशी रात्री ठेवतात, जर आपल्याला दुसऱ्या दिवशी बनवायचं असेल तर. पण इथे मी इन्स्टंट आमचं अचानक ठरलं, सो आम्ही इथे पटकन असं तयार केलेलं आहे पीठ. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याआधी मी एका पातेल्यामध्ये थोडं भात शिल्लक होता शिळा, तो मी त्यात थोडंसं पाणी टाकून स्मॅश करून त्यात हे एक छोटा कांदा ॲड केला होता. तो शिजवून मी वड्यांचं पीठ भिजवून ठेवलं होतं आणि ते छान असं झणझणीत चिकन तयार होतं. सुकं चिकन, रस्सा, त्यानंतर वडे आणि कांदा आणि लिंबू. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर या सगळ्यांनी जेवायला. खूप छान मस्त झालं होतं आणि आई आज आली नव्हती. सो मी काय आधी विचार केला, की आता जेवण वगैरे करून घेऊ, कारण हर्ष पण झोपला होता. आणि पटकन आम्ही जेवून घेतलं आणि त्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले आणि मी इथे कपडे वाळत टाकत होते. पण हर्ष उठला होता कपडे धुता-धुताच. आणि मी 2 वेळचं जेवण एकदाच करून ठेवलं होतं दुपारी. आणि थोडा वेळ हर्षसोबत पण आम्ही वेळ घालवला, खेळलो आणि नंतर मग
घरातली जी काही लहान-मोठी कामं होती ती आवरली. थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी काही फारसं काम नव्हतं. पाणी पण आम्ही दुपारीच भरून घेतलं होतं. तर आजचा व्हिडिओ एवढाच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान-छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.